श्रमजीवी कामगारांच्या कल्याणासाठी व त्या समस्या जाणून घेण्यासाठी सिटू या संघटनेने 7वे अधिवेशन धुळे येथील डॉक्टर सुभाष जाधव या सभागृहात आयोजित केले। या प्रसंगी केंद्राने जे 29 कामगार कायदे रद्द करून त्या जागी 4 श्रम संहिता लागू केल्या त्या संदर्भात कॉम्रेड कराड यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली। 21 नोव्हेंबरला मोदी सरकारने पूर्वीचे 29 कामगार कायदे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर केलेले होते ते सगळे कायदे रद्द करून त्याच्या जागी 4 श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत। पूर्वीचे जे 29 कामगार कायदे होते त्याच्यामध्ये कामगारांना कायम होण्याचा अधिकार होता, युनियन करण्याचा अधिकार होता, संप करण्याचा अधिकार होता, किमान वेतन मागण्याचा अधिकार होता आणि जास्तीत जास्त कामगारांना ते कायद्याचे लाभ मिळण्याची परिस्थिती होती। आता जे 4 श्रमसंहिता केलेल्या आहेत त्या 4 श्रमसंहितामध्ये इथून पुढे युनियन करणं अवघड होणार आहे। कामगार संप करू शकणार नाहीत। जर कामगार संप करू शकले नाही तर कोणी पगारवाढ त्यांना देणार नाहीये। कंत्राटी पद्धत सर्वत्र वाढत जाणार आहे। इथून पुढे कायम नोकरी नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही। शिकाऊ कामगार, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट अशा पद्धतीच्या नोकऱ्या राहणार आहेत। त्याचबरोबर कामगारांना जे वेतन मिळतं ते वेतन सुधारणा करण्यासाठी जे संघर्ष करण्याची अगोदर कायदेशीर तरतूद होती ती आता तरतूद नाही। उलट कामगारांनी जर संप केला तर त्याला दंडाची शिक्षा आणि जेलमध्ये जाण्याची शिक्षा त्याच्यात ठेवलेली आहे। जे काही कायदे होते अगोदरचे ते कायदे अंमलबजावणीत आणण्यासाठी सरकारी यंत्रणा होती, ती तपासणीची यंत्रणा आता काढून टाकण्यात आलेली आहे। थोडक्यामध्ये जे कामगारांसाठी जे कायदे होते ते आता रद्द करण्यात आलेले आहेत आणि अशा कायदे केलेले आहेत की जे फक्त मालकांची काळजी घेणारे कायदे आहेत, मालकधारजीने कायदे केलेले आहेत। त्याला सीटू सह सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे ह्या 4 कायद्यांना आणि याच्या विरोधात जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण देशामध्ये किमान 3 दिवसाचा संप होणार आहे आणि लाखोच्या संख्येने लोक जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये रस्त्यावर उतरणार आहेत। मागणी ही की ह्या 4 कामगार कायदे रद्द करा आणि पूर्वीचे कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करा, ही मुख्य मागणी। नंबर 2, आता जी कंत्राटी पद्धत आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या विविध खात्यामध्ये काम करणारे योजना कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी, शालेय पोषण कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, हे जे योजना कर्मचारी आहेत हे सगळ्या कर्मचारी वर्षानुवर्ष काम करतात आहे, 10 वर्षे 20 वर्षे काम करतात आहे, परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायम केलं जात नाही आणि योजना कर्मचाऱ्यांनाही कायम केलेलं नाहीये आणि म्हणून मुख्य मागणी अशी की या कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे। 3री मागणी महत्वाची अशी आहे की कामगारांना, शालेय पोषण कामगारांना 2,500 रुपये पगार आहे, स्त्री परिचाराला 3,000 रुपये पगार आहे, कंत्राटी कामगार 8-10 हजार रुपयावर काम करतो, परंतु विविध कोर्टाने जे दिलेले निकाल आहेत त्या निकालानुसार 8 तास काम केल्यानंतर महिन्याला कमीत कमी 26,000 रुपये पगार मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचे कोर्टाचे निकाल आहेत आणि म्हणून किमान 26,000 रुपये किमान वेतन निश्चित केलं पाहिजे आणि ते सगळ्या कामगारांसाठी लागू केलं पाहिजे। ही 3री महत्वाची मागणी। 4थी मागणी अशी आहे की आयुष्यभर कष्ट केल्यानंतर कामगारांसाठी पेन्शन नाहीये, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी पेन्शन नाहीये किंवा दुकानामध्ये काम करणाऱ्या किंवा पत्रकारांना कोणालाही पेन्शन नाहीये। आपलं असं म्हणणं आहे की आमदार खासदारांना तुम्ही पेन्शन लागू करता परंतु कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना तुम्ही पेन्शन लागू करत नाही, हा भेदभाव आहे आणि म्हणून कोणी कष्ट करणारा माणूस असू दे, वय वर्ष 60 झाल्यानंतर त्यांना किमान 7,000 रुपये महिना पेन्शन सरकारने दिली पाहिजे, ही आपली अत्यंत महत्वाची मागणी आहे। ह्या प्रमुख मागण्या घेऊन CITU संबंध देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये संघर्ष करते। आमच्याकडे खाजगी उद्योगातले कामगार आहेत, नगरपालिकेचे कामगार आहेत, आशाताई आहेत, अंगणवाडी आहे, शालेय पोषण कामगार आहे, बांधकाम मजूर, ह्या सगळ्यांना आम्ही संघटित करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने जे कामगारांच्या मुळावर उठणारं धोरण सुरू केलेलं आहे त्याच्या विरोधातला संघर्ष आम्ही तीव्र करणार आहोत।